सोयरे म्हणून. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठी. त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. ते काय म्हणतात माहितीये का? ते म्हणते 2017 साली हा कायदा पारित केलेला आहे, ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाते. म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जातं, सोयऱ्या सुद्धा दिलं जातं. चंद्रकांत दादा, तुम्हाला सोयऱ्याचा नातेवाईकाचा फरकच कळाला नाही. ते सोयरे कोणाला म्हणतात माहिती तुम्हाला? ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो ना राव आम्ही. म्हणलं कोणत्या सोयऱ्याला देता तुम्ही? त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला, पुतण्याला, आजोबाला, आज्याला. आईला म्हणलं तुमच्या हे सोयरे केव्हापासून झाले? चुलते पुतणे लग्न केव्हापासून करायला लागले? आमच्यात नाही चुलत्याचं पुतण्याचं लग्न होत, तुमच्यात होतं का? त्याला सगळे सोयरे नाही म्हणत. म्हणलं आपली व्याख्या अशी आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं, नोंद नसली तरी. व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची. आम्ही काय सरकारमध्ये नाही, ती सरकारची जबाबदारी. हेही त्यांना सांगितलं. आता हा मुद्दा झाला क्लिअर. आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे. नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला, तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही. काय अगं बाय 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 बाय, सगळे येतात का तुम्ही? बघू मग आता काय, मुंबई तर मुंबई. आता त्यावेळेस हा चूक कुणाची होत असती. मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, विकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही. माझी काही चूक नाही. मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली. मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलं. पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं. अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती. त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्यानं 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तेव्हा माघारी.